हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील खरवड ग्रामपंचायत अंतर्गत डोंगरी विकास कामासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। या निधीतून खरवड येथील भैरवनाथ देवस्थानाकडे जाणारा रस्ता तसेच स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम प्रस्तावित होते। मात्र प्रत्यक्षात या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचे चित्र समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 13 लाख रुपये खर्च टाकून केवळ मंदिर परिसरात 2 स्ट्रीट लाईट बसविण्यात आले असल्याचे दिसून येते। त्याचप्रमाणे 7 लाख रुपये खर्च करून देवस्थानाकडे जाणारा रस्ता पूर्ण केल्याचे कागदोपत्री दाखवून बिल उचलण्यात आले। प्रत्यक्षात मात्र हा रस्ता अस्तित्वात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। याबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच सीताराम पायकराव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की डोंगरी विकास कामासाठी मंजूर झालेल्या 20 लाखांपैकी प्रत्यक्ष काम अत्यंत तोकडे झाले आहे। 13 लाखात फक्त 2 स्ट्रीट लाईट बसविण्यात आले असून 7 लाखांचा रस्ता फक्त कागदावर दाखवून बिल उचलण्यात आले आहे। हे स्पष्टपणे 20 लाख रुपयांचे गैरव्यवहार व भ्रष्टाचार दर्शवते। सरपंचाने पुढे असा सवाल उपस्थित केला की देवस्थानाच्या कामातच जर गुंतेदाराकडून भ्रष्टाचार होत असेल तर इतर विकास कामांचे काय? स्थानिक स्तरावर संबंधित गुत्तेदाराला आणि काही लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे। सरपंच सीताराम पायकराव, राणा खरवड, तालुका कळमनुरी। आम्हाला जे निधी आला होता डोंगरी भागातून, तो निधी गुत्तेदार यांनी फक्त देवासमोर एक लाईट लावला आणि इतर जे CC रोडचं काम होतं त्यांनी कागदपत्रित केलं, फक्त केले पण नाही। हे 20 लाख रुपयाचा निधी होता। लोकशास्त्र न्यूज साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी विलास पाटील।